नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना मी येत्या 28 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आहे. या परीक्षेमध्ये प्रथम पेपरसाठी जे 5 विषय असतात आणि द्वितीय पेपरलासुद्धा जे विषय असतात त्याच्यामध्ये मराठी हा विषय असतो आणि आज मी मराठी या विषयाच्या संदर्भानं माझा जो अनुभव आहे, मी दोन्ही पेपर जसे की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पात्र ठरलेलो आहे आणि म्हणून माझे जे काही अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करतो आहे आणि त्याचा तुम्हाला सर्वांनाच उपयोग झाला तर मला विशेष आनंद होईल. तर चला आपण पाहूया. नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये जी महाराष्ट्र शासनाची TET झाली त्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी विषयाच्या संदर्भानं जे प्रश्न आलेले होते त्याच्यावरती आपण चर्चा करूया, म्हणजे आपल्याला नक्कीच अभ्यासाची दिशा मिळेल. तसे तर 2013पासून या परीक्षा होत आहेत. त्याच्या काठिण्य पातळीचा स्तर जर परीक्षेमध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर बदलत असलेला तुम्हाला दिसेल आणि नेमका कुठला अभ्यास करावा आणि जसे की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला 15 मिनिटामध्ये मराठीचा पेपर कव्हर करायचा. याचं कारण आहे गणित आणि बालमानसशास्त्र याच्यासाठी जो वेगळा वेळ तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये लागणार आहे तो मिळावा म्हणून इंग्रजीच्या 30 प्रश्नांना 15 मिनिटामध्ये सोडवून आपण मोकळं व्हायचं आहे. चला मग आपण आता या परीक्षेच्या संदर्भानं पेपरवरती चर्चा करूया. तुम्ही सारे त्यासाठी तयार असालच. नमस्कार. आपण आता 2025च्या परीक्षेमधील काही प्रश्न इथे पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? तुम्हाला यापूर्वीही मी बोललेलो आहे की पर्याय 4 वाचल्याशिवाय उत्तराकडे जायचं नाही. तर याच्यामध्ये पहिला पर्याय काय बघा, उद्देशबोधक म्हणजे उभयान्वयी अव्यय म्हणजे याच्यावरती आपण चर्चा करत असताना शब्दाच्या जातीपैकी हे जे जात आहे त्याच्यामध्ये 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडले जातात. याच्यामध्ये पहिला पर्याय इथं दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे उद्देशबोधक म्हणजे ते उभयान्वयी अव्यय 2 वाक्यांना जोडत असताना उद्देश आपल्याला दिसला पाहिजे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे, हा तिसरा पर्याय. आणि चौथा, तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. तर आता पहिला पर्याय काय बघा, आजच काम पूर्ण व्हावे. त्या अगोदर मी दुसऱ्या पर्यायावरती बोलेन. वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. उद्देशबोधक पाहिजे. आता वेळीच उपचार मिळाला म्हणून बरा झाला. का बरा झाला इथं कारण सांगितलेलं आहे, इथं उद्देश सांगितलेला नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे, इथं काही नियम सांगितलेले आहेत. आणि चौथ्या पर्यायामध्ये तो उशिरा पोहोचला पुन्हा म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. का भडकले, कारण सांगितलेलं आहे. पण उद्देश पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला चटकन लक्षात येईल. आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. का वाढवला, तर त्याच्यापुढे उद्देश होता. ही एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हाला आलाच असेल. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातो आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? आणि पर्यायावरून आपण त्याच्याकडे जातो आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते, याच्यामध्ये सुगरण या पक्षाची सवय सांगितलेली आहे आणि सवय सांगणारा काळ असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो, हे तुम्हाला माहीतच आहे. पण आपल्याला समजा समजलंच नाही, हाही प्रश्न सोपा आहे. तर आपण पर्यायावरून जाऊया. अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असं असतं, मी करून सांगतोय बघा. सुगरण झाडावर घरटे बांधत आहे, असं वाक्य ते असतं. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे अपूर्ण भूतकाळ. याच्यामध्ये कसं असतं तर सुगरण झाडावर घरटे बांधत होती, असा पर्याय असता. तिसरा साधा भूतकाळ. याच्यामध्ये सुगरण झाडावर घरटे बांधत असे, असं वाक्य तिथं आलं असतं. आणि चौथा हा योग्य अचूक पर्याय आहे, साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये कर्त्याची सवय सांगितलेली असते, म्हणजे राम आंबा खातो,
आई भाकरी करते, बाबा घरात येतात, अशी वाक्य असतात. चला पुढे जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता तुम्हाला समासाचे प्रकार माहीत आहेत. दोन शब्द एकत्र येऊन जी शब्दांची जोडी तयार होते त्याला आपण समास म्हणतो आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, पहिला अव्ययी भाव, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास मुख्य प्रकार आणि बहुव्रीही समास. याच्यामध्ये अव्ययी भावमध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. आणि अव्ययी भाव का म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये अव्यय दिलेलं असतं एक, म्हणून अव्ययी भाव नाव पडलेलं आहे. दुसरा तत्पुरुष समास, याच्यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा असतो. आणि तिसरा प्रकार मी द्वंद्व सांगितला, ज्याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात. आणि चौथा बहुव्रीही, त्याच्यामध्ये कोणतंही पद महत्त्वाचं नसून, म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची नसून तिसरंच एखादं पद महत्त्वाचं असतं. जसे की महादेव म्हणजे देव, मोठ्यात मोठा देव म्हणजे महादेव असा. तर आपण आता पर्यायावरून द्वंद्व समास म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे दोन्ही पदं महत्त्वाची पाहिजे. तर पहिला पर्याय आहे राजवाडा, राजाचा वाडा. इथं वाडा हा शब्द दुसरा महत्त्वाचा आहे, म्हणून हा तत्पुरुष समास येतो. पंचवटी याच्यामध्ये सुद्धा 5 वटी किंवा बागा असा याचा आपण विग्रह करू शकतो, फोड करू शकतो. आणि याच्यामध्ये हा तत्पुरुष समासाचा पुन्हा त्याच्यामध्ये जो प्रकार आहे तो प्रकार इथं द्विगु म्हणून, जिथं संख्या सांगितलेली असते, म्हणजे त्रिनेत्र, पंचवटी असे जे आलेले आहेत शब्द ज्याच्यामध्ये संख्या सांगितलेली आहे त्याला तत्पुरुष समास किंवा तत्पुरुष समासाचं द्विगु जिथं संख्या सांगितलेली असते असा प्रकार आहे. म्हणजे आपल्याला द्वंद्व समासाचं अजूनही पर्यायाचं अचूक उत्तर सापडलेलं नाही. आपण चौथ्या पर्यायाकडे जातो आहे, यथाशक्ती. इथं शक्तीप्रमाणे, शक्तीनुसार असा याचा आपण विग्रह करू शकतो. आणि हा अव्ययी भाव समासाचा प्रकार आहे, यथाशक्ती. आणि म्हणून तिसरा पर्याय आई वडील, म्हणजे आई आणि वडील हा दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत. आता हे 3 प्रश्न झाल्यानंतर आपण पुढे जातो आहे. 4 ते 6 साठी सूचना असा इथं प्रश्न आहे बघा. हा उतारा आहे आणि या उतार्यामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. आता हे सोडवत असताना मला आलेला अनुभव त्यानुसार याच्यावरती 3 प्रश्न आहेत. अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचावे आणि त्यानंतर उतारा वाचावा असं माझं मत आहे. चाफा हलल्यासारखा का दिसत नाही असं इथं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा. पानगळती झाल्यामुळे, वारा वाहत नसल्यामुळे, अरुणोदय झाल्यामुळे आणि चौथा बहरलेल्या फांद्या असल्यामुळे. तर 5वा प्रश्न असा आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? उन्हाळा संपल्यावर. दुसरा पर्याय पावसाळा सरता सरता, हिवाळा सरता सरता. आणि चौथा पर्याय उदासीनता आल्यावर. आणि 6वा प्रश्न म्हणजे या उतारावरचा शेवटचा प्रश्न, पानगळती कोणत्या ऋतूत होते? ग्रीष्म, शरद, वर्षा, शिशिर असे काही इथं पर्याय दिलेले आहेत. आपण आता उतारा वाचूया. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसं तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं. त्या खडखडीत फांद्यातून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं, किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेषा मारलेल्या दिसतात, ओक्याबोक्या रेघा. पण ह्या रेघा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेघांचा एक सुडौल आकार दिसतो. सुडौल पण अबोल. झाड असतं जिवंत, पण न हलणारं, न बोलणारं. सृष्टीत वसंत ऋतू पाना फुलांचं वैभव फुलवत असतो, पण पांढऱ्या चाफ्याचं झाड मात्र खंतावल्यासारखं दिसतं. वारा येतो
आणि याच्या अंगाशी खेळतो, पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हलतं असं वाटत नाही. सकाळी प्रसन्न अरुणोदय होतो, पण पांढऱ्या चाफ्याला कळ्या नसल्यानं हा हलल्यासारखा दिसत नाही. पावसाळ्यातलं याचं हे हिरव्या गुच्छाचं हलणं फुलणं आठवून तर आत्ताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? तर अरुणोदय झाल्यामुळे, वारा वाहत नसल्यामुळे, भरलेल्या फांद्या असल्यामुळे, फांद्या तर भरलेल्या नसतातच चौथा पर्याय, आणि वारा वाहत नसतो असं उतार्यात दिलेलं नाही. वारा असतानाही तो हालत नाही असं दिलेलं आहे. तर पानगळती न झाल्यामुळे हे तुम्हाला चटकन लक्षात येतं, पहिला पर्याय. आता चाफ्याची पाने कधी गळून पडतात? इथं थोडंसं त्यांनी पर्याय बघा कसे दिलेले आहेत. उन्हाळा संपल्यावर अजिबात नाही, कारण उन्हाळा संपणे म्हणजे जूनची सुरुवात होणे. त्यावेळेस पानं गळलेली नसतात. पावसाळा सरता सरता म्हणजे तोही ऋतू चुकीचा किंवा पर्याय चुकीचा आहे. आणि उदासीनता आल्यावर काय गळण्याचा संबंध नाही. तर हिवाळा सरता सरता, पण इथं हिवाळ्याचा उल्लेखच केलेला नाही तुम्ही जर बघितले तर. आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक वाचल्यानंतरच हा पर्याय लक्षात येतो. आणि इथं वसंत पंचमी वगैरे शब्द आलेले आहेत. याच्यावरूनही तुम्हाला लक्षात येतं की संक्रांत झाल्यानंतर वसंत पंचमी, महिला वसंत पंचमीपर्यंत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. हिवाळा संपत आलेला असतो. याच्यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येतं की अशा तिथी वगैरे सुद्धा तुम्हाला माहीत असतात. तुम्हाला वाटेल की ही बरीच माहिती तुम्ही ठेवलेली आहे सर. तर हळदी कुंकवाच्यासाठीचे जे काही साहित्य खरेदी असते त्यावेळेस पिशव्या घेऊन बायको मागं फिरावं लागतं, म्हणूनही लक्षात राहिलं असेल. असो, विनोदाचा भाग. पुढे आपण जातो आहे. पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर पानगळती होण्यासाठी इथं पर्याय दिलेले. ग्रीष्म हा उन्हाळ्याचा असतो, शरद थंडीचा असतो पण सुरुवातीच्या थंडीचा असतो, आणि वर्षा हा पावसाळ्याचा जो 6 ऋतू आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आहे. तर शिशिरातील हिमात जे गोठतील श्वास, असं एखादं गाणं तुम्ही ऐकताय, तर त्या हिवाळीच्या शेवटी हा सगळा ऋतूचा प्रकार येतो, म्हणून तुम्ही बरोबर शिशिर घ्याल याची मला खात्री आहे. आणि आपण आता 7व्या प्रश्नाकडे, जो की याच्यातला उतार्यातला प्रश्न सुटलेला आहे, आता तो संपलेला आहे. आपण पुढं जातो आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आता बघा पर्याय पहिला, तमानं बाळगणे, लोटांगण घालणे. आता तमानं बाळगणे म्हणजे परवा न करणे. तर इथं गुन्हा करूनही कबूल न होणाऱ्यासाठी पोलीस मार देतात, हे माहीत आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठीचा योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. सगळे पर्याय सोपे आहेत, तुम्हाला चटकन लक्षात येणार आहेत. लोटांगण घालणे म्हणजे शरण येणे. आणि चौथा पर्याय आपण बघतोय, जीवाचे रान करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. आणि अचूक पर्याय या प्रश्नासाठीचा उत्तराचा जो आहे तो आहे 14वे रत्न दाखवणे. तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, 14वे रत्न दाखवणे म्हणजे त्यांना शिक्षा करणे, जबरदस्त मार देणे, शारीरिक शिक्षा करणे. आणि तो पर्याय अचूक आहे, तुमच्या लक्षात येईल. तर वाक्प्रचार 4ही पर्यायावरून जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर 8वा प्रश्न आहे बघा, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कद्रू म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर कद्रू याचे तुम्ही ऑनलाईन जर सर्च केले किंवा पुस्तकामध्ये सर्च केले, जे की वाळिंबे प्रकाशनचं पुस्तक मी मुद्दाम म्हणून तुम्हाला रेफर केले. आणखीनही प्रकाशन असतील, पण मला अचूक वाटलेलं पुस्तक ते आहे. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कद्रू म्हणजे चेंगूस. तर खाली पर्याय दिलेले आहेत, कृपण, भाग्यवान, दयाळू, उदार. तर चेंगूच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे दिलदार अशा आशयाचा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये उदार, कृपण, भाग्यवान, दयाळू यापैकी कृपण म्हणजे सुद्धा चेंगूसच, पण आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तिसरा भाग्यवान, इथं काय नशीबवान, इथं काय त्या कद्रूशी त्याचा संबंध येत नाही. आणि दयाळू म्हणजे तो कनवाळू वगैरे असा येतो. तर उदार हा दिलदारशी जोडणारा आणि कद्रूशी विरुद्धार्थी सांगणारा अचूक शब्द आपल्याला वाटतो आहे. हे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील पहिलं पान आहे. 8 प्रश्न आपल्याकडे संपलेले, 30 प्रश्न असतात. तर पुढचे प्रश्नही आपण आता लगेच बघत आहोत.
आत्ताच तुम्ही प्रश्नपत्रिका नोव्हेंबर 2025च्या TETच्या पहिल्या पेपरमधील 8 प्रश्नांची जी चर्चा आपण केली ती ऐकली असेल. तुम्हाला त्यातले प्रश्न मोठ्याने दिसावे म्हणून तुम्ही स्क्रीनवरती ते मोठे करू शकता आणि तुम्हाला त्या संदर्भानं काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला अधिक माहिती असेल तर तीही शेअर करा, म्हणजे इतरांना ती माहिती मिळेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. आपण सारेच मिळून या संदर्भानं चर्चा करून आपल्या सर्व शिक्षकांना या TETला सामोरे जाताना यशस्वी करण्यासाठी मदत करूया. चला तर मग आपण आता दुसऱ्या पानावरती चर्चा करूया, त्यातल्या प्रश्नांवरती चर्चा करूया. दुसऱ्या पानावरती आपण आलो आहे, 9व्या प्रश्नाकडे येतो आहे आणि पहिला प्रश्न काय आहे बघा. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर आपल्याला नेहमीच्या परिचयापेक्षा इथं म्हण वेगळी आहे. अगोदर पर्याय नेहमीच्या पद्धतीनं आपण वाचूयात. पहिला पर्याय, एकापेक्षा दुसरा वरचढ असणे सेरासवाशीर, असा म्हण तिथं आपण वापरू शकतो, किंवा त्या अर्थाची इतर. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे स्वतःचे वाईट होणे, याच्या संदर्भानं कोणत्या म्हणी तुम्हाला सुचत आहेत ते बघा. स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे, इथं चोराच्या उलट्या बोंबा अशी म्हण येईल मला वाटतं, किंवा आणखीन काही म्हणी तुमच्याकडे सुद्धा असतील त्या संदर्भानं तुम्ही विचार करावा. मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे, इथं सुद्धा जी म्हण आहे त्या वेगवेगळ्या म्हणी तुमच्यासमोर येत असतील. तर आता वरची जी म्हण आहे ती 9 अक्षरांची आहे. आपल्याला पहिला जर शब्द, तो नेहमीच्या परिचयाच्या संदर्भानं म्हण नाही असं माझं तरी मत आहे, नेहमीच्या वाचनामध्ये नसते आणि म्हणून यासाठी सर्व म्हणी, अनेक प्रकाशनाच्या म्हणी वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी जेव्हा थोडासा जादा प्रयत्न करावा लागला, चिंती परा ते येई घरा अशी म्हण तयार होते आणि त्याचा अर्थ दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, दुसरा पर्याय येतो आहे. तर म्हणीचा अर्थ लावत असताना एखादा तरी शब्द तुमचा त्या अक्षरांपासून तयार झाला तर तुम्हाला ती म्हण पुन्हा पूर्ण करता येते. म्हणून पहिला त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण एखादा शब्द तयार होतो आहे का हे बघणं आणि त्यानुसार पुन्हा आपोआप इतर शब्द सुचत जातात. म्हणून पहिला अर्थपूर्ण शब्द अक्षरांची जोडणी करून करावा, असा मी तिथं तुम्हाला एक पर्याय सांगतो आहे. या संदर्भानं आणखीन काही युक्त्या प्रयुक्त्या तुमच्याकडे असतील तर कमेंटमध्ये जरूर करा. आता 10वा प्रश्न आहे, मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत, असा जो भाग आहे इथं प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये उद्देश आणि विधेय असे आपण वाक्याचे विभाग करतो. त्याच्यामध्ये मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव आवडतो, जो कर्ता असतो तो उद्देशामध्ये आपण घेतो आणि राहिलेला भाग विधेयामध्ये घेतो. इथं कर्ता मलाही हा एकच आहे आणि म्हणून चौथा पर्याय एक. पण इथं प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्हाला तिथं खुणा दिसतील. माझ्याकडून गडबड झाली आणि मी 4 असा तिथं लिहिलं आणि माझा तो मार्क्स गेलेला आहे. तर या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भानं बघताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता 11वा प्रश्न तुम्हाला इथं दिसतो आहे, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याचा पहिला पर्याय आहे द्वेष, रोष, मत्सर आणि आवेश. तर त्वेष म्हणजे तुमच्याकडची अशी शरीरातली उर्मी अशा अर्थाने येतं. त्वेषाने तो सेनापती तुटून पडला, अशी काही वाक्य तुम्ही ऐकलेली असतील. त्वेषाने पुढं येऊन त्यानं जोरदार फटका मारला, या अर्थी आवेश असा त्वेषाचा अर्थ होतो आहे. मत्सर म्हणजे दुसऱ्याविषयी वाईट भावना ठेवणे, रोष म्हणजे राग, द्वेष म्हणजे इतरांची निंदा नालस्ती करणे, हे त्वेषामध्ये येत नाहीत, हे तुम्हाला लक्षात येतं आहे. आवेश असा पर्याय येतो आहे. 12वा प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर निष्क्रिय, 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 निष्क्रिय असं चौथा तर फार वाचण्यासाठी अवघड असा पर्याय दिलेला आहे. तुम्ही पर्याय सगळे वाचा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये मुळात क्रिया किंवा क्रिय हा क्रला पहिली वेलांटी असते, तुम्हाला निश्चित माहीत आहे, आणि नी च्या पुढे विसर्ग आणि त्यानंतर क्रिया,
या दोन्ही शब्दांची संधी होऊन, संधीचा प्रकार आहे हा, तो शब्द तयार झालेला आहे. आणि जेव्हा विसर्ग येतो तेव्हा पुढं जर क्रिय हा शब्द आला इथं, तर त्या विसर्गाचा श होतो आणि तो मिसळतो हे तुम्हाला माहीत आहे. क्रियाला पहिला वेलांटी आहे हे तुम्हाला माहीत आहे, नीला पहिली वेलांटी आहे माहीत आहे. म्हणून तिसरा जो पर्याय आहे तो अचूक आहे. पहिल्या पर्यायामध्ये विसर्गसुद्धा दिलेला आहे, मुद्दामहून दिला आहे त्यांनी, आणि तो संधीच्या अगोदरचा विग्रहाचे ते शब्द आहेत हे तुम्हाला अभ्यासानं लक्षात येईल. दुसऱ्यातला क्रियेला कला दुसरी वेलांटी आहे, अजिबात ते बरोबर नाही आहे. आणि चौथ्यामध्ये शहामृगाचा दिला तेही बरोबर नाही, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते, 13व्या प्रश्नाच्या संदर्भाने मी वाचतोय. या वाक्यातील उपमेय कोणते? हा अलंकाराच्या संदर्भानं प्रश्न आहे आणि अलंकारातली अगदी सुरुवातीची पार्श्वभूमी किंवा सुरुवात, प्राथमिक स्वरूपातला हा प्रश्न आहे. तर उपमा आणि उपमेय, एखाद्या गोष्टीला पण उपमा देतो, म्हणजे तो सचिनसारखा क्रिकेट खेळतो, तो सलमान खानसारखा दिसतो, याच्यामध्ये उपमेय तो जो आहे तो उपमेय आहे, आणि सलमान खानसारखा दिसतो, सलमान ही उपमा आहे. त्या अर्थाने इथं विचार करायचा आहे. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. आता इथं कुणाला उपमा दिल्या? शरद ऋतूत दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते, तर याच्यामध्ये दुधासारखे पिठूर ही उपमा आहे. कुणाला दिले? तुमच्या लक्षात येईल, चांदण्याला दिले. शरद ऋतूचा ही उपमा आणि उपमेय शोधत असताना अजिबात संबंध नाही. त्या अर्थी पुन्हा बघा, मुद्दाम म्हणून त्यांनी ऋतू पहिला पर्याय दिला आहे तुम्ही फसावं म्हणून. तर ऋतूचा इथं उपमा आणि उपमेयमध्ये संबंध नाही, ती फक्त काल सांगितलेला आहे, काळ सांगितलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे ऋतू नाही आहे. दुधासारखे पिठूर चांदणे, दुधासारखे पिठूर हे खरं तर उपमा आहे, त्यामुळे तिथेही आपण फसायचं नाही. पिठूर ही सुद्धा उपमाच आहे, आणि उपमेय म्हणजे कुणाला उपमा दिलेली आहे? तर चांदण्याला दिली आहे, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता 14व्या प्रश्नाकडे आपण जातो आहे. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर तुम्ही स्क्रीन मोठं करून हे सर्व पाहत जा, असे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आहे किंवा सूचना करतो आहे. तर विभक्तीचे 8 प्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. तर संबोधनामध्ये मुलांनो, खेळाडूंनो असं त्यात संबोधन केलेलं असतं, म्हणून तिथं नो हा प्रत्यय येतो. आणि प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात, एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. आणि संबोधनाला एक वचन असेल आणि अनेक वचन असेल, तर एकवचनामध्ये तिथंही प्रत्यय येत नाही, परंतु अनेक वचनामध्ये नो हे प्रत्यय येतं, हे तुमच्या लक्षात असावं. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन याचं पुस्तकातील तुम्ही सर्व जर त्याचे प्रत्यय वाचले, एक वचनातले, अनेक वचनातले, याचबरोबर या सर्व विभक्तींना कारकार्थ असतात ते सुद्धा तुम्ही वाचले, तर हे सर्व प्रकरण सोपं जाईल. तर इथं बघा, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, आणि पुस्तकाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेलं आहे. तर पुस्तकेचं अगोदर आपण एक वचन करूया, पुस्तक. याला कुठला प्रत्यय लागला का? जेव्हा आपण पुस्तके आहे तसं जर वाचायला गेलं तर केमध्ये प्रत्यय लागला की काय, असं भावना निर्माण होऊन काहीशी गपलत उत्तरात होण्याची शक्यता आहे. तर पुस्तक, तर पुस्तके इथं अनेक वचन केलेलं आहे, इथं कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. आणि मग लगेच चटकन विचार करायचा की प्रत्यय नसणारी विभक्ती कोणती? तर प्रथमा. तृतीयाला नेईशी, नेई, हिशी हे प्रत्यय आहेत, आणि चतुर्थीला सलाते, सलानाते, द्वितीयाला सुद्धा सलाते, सलानाते, पंचमीला ऊन, होऊन, आणि षष्टीला चचाची, चेचाची, आणि सप्तमीला तय्या, तय्या, असे प्रकार आहेत. ते तुम्हाला सगळ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाठच असतील. असो, चला. तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात, पुस्तकेला प्रत्यय नाही, म्हणून पुस्तके हे प्रथमा विभक्तीचं उदाहरण आहे. हे चटकन तुमच्या लक्षात येईल. 15वा प्रश्न, पुढील
वाक्यातील कर्म ओळखा. कर्म ओळखायचं आहे. कर्ता, कर्म, क्रियापद अशा पद्धतीनं. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. इथंही खूप मोठं वाक्य दिलेलं आहे आणि फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं कर्ता, वाक्यात काम करतो तो कर्ता, आणि कर्म कसं ओळखायचं, कशाला, कोणाला, काय असे जर प्रश्न विचारले क्रियापदाला तर तुम्हाला कर्म मिळतं, आणि क्रियापदालाच कोण म्हणून विचारलं तर कर्ता मिळतो. हे तुम्हाला माहीतच आहे. रेयांशने इथं रेखाटण्याचं काम रेयांशने केलं आहे. कोण म्हणून विचारलं की रेयांश हा कर्ता झाला. वर्गातील फळ्यावर हे ठिकाण दाखवलं आहे, आणि सुंदर हे विशेषण आहे, आणि चित्र हे मात्र कर्म आहे. हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं वर्ग दुसरा पर्याय, फळा तिसरा पर्याय, रेयांश हे चुकीचं आहे, आणि चौथा पर्याय चित्र हे तुम्हाला चटकन लक्षात येईल. आता 16वा प्रश्न काय बा, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती आहेत? कशाच्याही नावाला नाम म्हणतात, वस्तूच्या, पदार्थाच्या, हे तुम्हाला माहिती आहे शब्दाच्या जातीमध्ये. तर बेंदूर हा सणाचं नाव आहे म्हणून बेंदूर हा सुद्धा एक नाम झालं, लक्षात ठेवा. हा हे दर्शक सर्वनाम आहे त्यामुळं ते नामात येत नाही. सण, सण म्हणजे उत्सवाचं, सण म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये जो उत्सव साजरा केला जातो त्याला सण म्हणतात, म्हणजे हे नामच आहे. बेंदूर, सण हे दोन झाले. वेगवेगळ्या भागात, आता वेगवेगळं हे विशेषण आहे, आणि भाग मात्र नाम येते बघा. म्हणजे हा भाग, तो भाग असं नाम आहे. जो विशिष्ट प्रदेश असतो त्याला भाग असं म्हणतात. तर 3 नामं झाली, बेंदूर, सण, भाग. आता वेगवेगळ्या, पुन्हा ते विशेषण झालं. महिन्यात हे एक नाम आहे. असे 4 नामं आलेले आहेत, आणि पहिल्या पर्यायामध्ये 4 ही संख्या आहे म्हणून पहिला पर्याय अचूक आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटचा येतो हे क्रियापद आहे, तुम्हाला माहीत आहे. शब्दाच्या जाती 8 माहीत आहेत, त्याचे पोट प्रकारसुद्धा याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. आणि योग्य आणि विशेष म्हणजे तुम्ही अभ्यास केल्यानंतर चांगला अभ्यास करणारा दुसरा जो तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे त्याच्याशी केलेल्या अभ्यासावर चर्चा करा. त्यांनी वेगळं त्याच पद्धतीचं वाचलेलं असतं. तुमचं चुकत असेल तर ते दुरुस्त करतात, आणि त्यांना काही नव्यानं कळतं तेही तुम्हाला सांगतात. तुम्हीही त्यांना सांगा चर्चेनं सुद्धा, पण त्या चर्चेमध्ये जास्त वेळ घालवू नका. आता 17वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता लिंग ओळखायचं आहे, आणि लिंग ओळखत असताना एकवचन करून लिंग ओळखावं हे सांगितलेलं जातं. वाक्य काय बघा, लक्ष्मीबाईवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. संकटांना अधोरेखित केलेलं आहे. संकटेचं एकवचन करूया, संकट. आणि लिंग कोणतं आहे तुमच्या लक्षातच आले असेल. जास्त वेळ न घेता नपुसक लिंग हे तुम्ही पटकन सांगाल, आणि तिसरा पर्याय अचूक आहे. 18वा प्रश्न काय बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? इथं सोडवताना गडबडीमध्ये माझी पंचाईत झालेली होती. विसंगत नाम म्हणजे 3 नामं एकसारखे आहेत आणि एक वेगळं आहे. मडके एक वचन आहे, पंचके अनेक वचन आहे, पंचक पंचके, पुस्तक पुस्तके. इथं एकवचनामध्ये मडके येतं, आणि बाकीचे सगळे अनेकवचनी नामं आहेत, म्हणून विसंगत नाम कोणतं आहे तर मडके. असाही तर इथं मडके, पंचके, पुस्तके, फटाके याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं इथं मडके हे एक वचन आहे, बाकीचे सगळे शब्द जे आहेत ते अनेकवचनी नामं आहेत, म्हणून मडके हा पर्याय येतो आहे. इथं याचासुद्धा माझा मार्क गेलेला होता. या पेपरमध्ये मला मराठीला 26 मार्क आहेत, त्याच्यापैकी जे 4 चुकलेले आहेत त्याच्यामध्ये हे आहे. मी त्यावेळेस असा विचार केला होता की मडके एक वचन आहे ते मडके, पंचके एक वचन केलं पंचक, ते पुस्तक, आणि तो फटाका, अशा पद्धतीने विचार केला होता. परंतु इथं वचनावरून पर्याय त्यांनी स्वीकारलेला आहे असं उत्तरसूचीनंतर मला लक्षात आलं, आणि त्यानुसार पहिला पर्याय अचूक आहे. या पद्धतीनं आपण पुढे जातो आहे.
तुम्हीही याच्यावरती आणखीन विचार करून कमेंटमध्ये जरूर कमेंट करा, ही विनंती आहे आपल्याला, जेणेकरून चर्चेतून आपली तयारी करायची. हा उद्देश आपला व्हिडिओच्या मागचा आहेच, हे तुम्ही जाणताच. 19वा प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचं आहे. तुम्हाला खूप वाचायला पाहिजे. प्रज्ञा पवार, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे असे पर्याय दिलेले आहेत. तर दररोजचं वर्तमानपत्र वाचतोय की नाही, मराठी विषयामध्ये आपल्याला 25+ मिळवायच्या, त्यासाठी आणि सोपा आहे तयारीच्या दृष्टीनं, तरच आपल्याला TAT पात्र होता येईल. म्हणून आपल्याला ही सगळी तयारी करायची आहे. या दृष्टीनंही वाचा. 20वा प्रश्न, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना देईल? तर तीर्थस्वरूप हा पहिलाच पर्याय आहे. वडीलधारी मंडळी परंतु ते आईवडील नाहीत, त्यांना तीर्थस्वरूप. दुसरा पर्याय, तीर्थरूप कधी वापराल? तर आईवडिलांना वापराल. चिरंजीव लहान मुलांसाठी आणि गुरुवर्य शिक्षकासाठी. आणि 21वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तर तत्सम हा प्रकार काय आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. मराठी भाषेमधले जे मूळ शब्द असतात त्याला देशी म्हणतात. संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले असतात त्याला तत्सम म्हणतात. संस्कृतमधून मराठीमध्ये बदल होऊन आले त्याला तद्भव म्हणतात. तर कवी हा शब्द तत्समच आहे. दुग्ध हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा आला आहे म्हणून तो सुद्धा तत्समच आहे. मराठी शब्द नाही, तो संस्कृतमध्ये आला आहे आणि मराठीनं स्वीकारला आहे. भूगोल हा सुद्धा संस्कृतमधनं आलेला आणि तत्सम शब्द असलेला आहे. परंतु झोप हा जो शब्द आहे तो जसाच्या तसा आलेला नाही, बदल झालेले आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा एक शब्द वेगवेगळे, निद्रा वगैरे असे संस्कृतमध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याला याच्यासाठी सुद्धा वाचनच करावं लागेल. वाळिंबेंच्या पुस्तकामध्ये याच्यावरती भरपूर शब्द आहेत. त्याच्यामध्ये झोप हा शब्दसुद्धा तद्भव शब्दामध्ये दिलेला आहे, हे मला चांगलं आठवतं आहे. दुसऱ्या पानावरती जे प्रश्न 21 होते, 9 ते 21, त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली ना. आता 9 प्रश्न आणखीन मराठीचे राहिलेले आहेत, त्याचीसुद्धा आपण लगेच आता चर्चा करत आहोत. आत्तापर्यंत आपण मराठी नोव्हेंबर 2025च्या प्रश्नपत्रिकेमधील जवळजवळ 21 प्रश्न संपवलेले आहेत आणि राहिलेले 9 प्रश्न त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंतीवजा सूचना करतो आहे की प्रश्नपत्रिका जी तुमच्यासमोर येते आहे ती तुम्ही ब्रॉड करून प्रत्येक प्रश्न वाचा, त्याच्यावर चर्चा करा आणि एकमेकांना सहकार्य करा. मात्र ब्रॉड करून, आणि ज्या गोष्टी तुम्हाला नव्यानं माहीत आहेत किंवा माझी एखादी चूक होत असेल ती कमेंटमध्ये जरूर पाठवा. मला तशा पद्धतीनं दुरुस्त करता येईल. आणि तुमच्याकडे आणखीनही काही ज्ञान असेल तेही कमेंटमध्ये पाठवा, जेणेकरून आपल्या सर्व शिक्षकांना या संदर्भानं मदत होईल. चला तर मग आता आपण पुढचे राहिलेले 9 प्रश्न इथे पाहूयात. याच्यामध्ये आता 22 ते 24 या प्रश्नासाठी कविता दिलेल्या आहेत. कविता काळजीपूर्वक वाचायची. 3 प्रश्न इथं दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा जसं उतार्याला केलं होतं त्या पद्धतीनं प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचतोय. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? हा 22वा प्रश्न तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. आणि त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा, झाड, आकाश, पाखरे, सकाळ. आपण कविता वाचताना ते बघूया. कवितेतील वर्णनानुसार विशेष व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? तर गर्द मळा, हिरवी पालवी, तालेवार आरसा, कोवळी सकाळ, हे सगळं त्या कवितेमध्ये एक पर्याय सोडून बाकीचं आले असेल. आणि वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? बळीराजाचे, अवर्षणाचे, अवर्षण म्हणजे दुष्काळ, पेरणीच्या दिवसाचे, भरलेल्या शेतात. चला कविता वाचूया, आपल्याकडे वेळ नाही, 15 मिनटामध्ये पेपर सोडवायचा आहे. सोन पिवळे झाड उभे गर्दमळ्यात, आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात, गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले. नीट लक्षात घ्या. आकाशच उतरून सोने पेरून गेले, एका सोन सकाळी ऊन कोहळे न्हाले, मातीच्या गर्भातले स्वप्न आभाळा कवळून गेले, पिकांच्या तालेवार आरशात रूप गात आभाळाचे, निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे, निसर्गाचा भर पेलेना पिकांना भार, सूर भरल्या गट्यांनी फुले शेतांचा स्वर.
आता ही कविता वाचली आपण. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले, तर इथं वरती आलेलं आहे आकाश उतरून सोने पेरून गेले. सरळ उत्तर आहे, सोपं दुसरा पर्याय. कवितेतील 23वा प्रश्न बघा. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? गर्द मळा आले का बघा, वरती आलेला आहे, गर्द मळा आलेला आहे. त्यानंतर तालेवार आरसा आलेला आहे, हिरवी पालवी आलेली आहे. दिसली का तुम्हाला हिरवी पालवी कवितेमध्ये? तर दिसलेली आहे. आणि कोवळी सकाळ मात्र आलेलं नाही. तर असं काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला ते कळेल. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे? बळीराजा म्हणजे शेतकऱ्याचे फक्त, तर फक्त शेतकऱ्याचे वर्णन नाही. अवर्षणाचे म्हणजे दुष्काळाचे अजिबात नाही, कारण तिथं शेती फुललेली दाखवली आहे. चौथा पर्याय पेरणीच्या दिवसाचे, मग ती फक्त पेरणीचेच दिवस दाखवले असते, बैल वगैरे किंवा त्या संदर्भानं बियाणं. तर इथं पूर्ण शेत भरलेलं आहे, त्याचं दुसरा पर्याय अचूक वाटतो आहे आणि तो येतो आहे. आता 25वा प्रश्न काय बघा. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आहेत? इथं स्वर किंवा स्वरादी किंवा व्यंजनं विचारलेली नाहीत, तर वर्ण म्हणजे सगळं तुम्हाला स्वर धरायचे आहेत, व्यंजनं धरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये बघा ज्ञानचक्षु तुम्हाला माहीत आहे, ज्ञ याच्यामध्ये द न य हे 3 वर्ण आहेत. म्हणजे ज्ञमध्ये 3 झाले आणि काणा म्हणून आ एक झाला, म्हणजे 4 झाले. पुन्हा दुसरं अक्षर न, न मध्ये न आणि अ म्हणजे 4 आणि 2 6 झाले. 6 झाल्यानंतर च मध्ये पुन्हा 2 च आणि अ, 6 आणि 2 8 झाले. आता क्ष मध्ये क आणि श असतो, तुम्हाला माहीत आहे, म्हणजे ते 2 झाले. 8 आणि 2 10 झाले. आणि उकाराचा उ 11. तर दुसरा पर्याय 11 जो आहे तो बरोबर आहे. पहिला, तिसरा आणि चौथाही पर्याय चुकीचे आहेत. त्यानंतर क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? आता क्षुत्पिपासा, पिपासा म्हणजे आशा, लोभ वगैरे, आणि क्षुधा, शांती वगैरे असे शब्द तुम्ही ऐकले असेल. क्षुधा म्हणजे भूक, तर क्षुधा आणि इथं त कसं झालं तर संधीमध्ये तुम्हाला माहीत असेल, तर द हा त थ द ध न असा जो वर्णमालेमध्ये क्रम आहे, त्याच्यामध्ये जर पहिल्या तिसरा वर्ण त्या गटातला आलेला असेल तर संधी होताना त्याचा बदल होऊन त्या गटातला पहिला वर्ण येतो, हे तुम्हाला नियमानुसार माहीत आहे. म्हणून दचा त झाला. मग ज्या ह्याच्यामध्ये द आहे, क्षुत पिपासा तिसरा पर्याय फसव्यासाठी दिला आहे, क्षुद पिपासा पहिला दिला आहे बघा, तो पण चुकीचा आहे. आणि चौथा तर त्याच्यामध्ये विसर्ग दिलेला आहे, तर तेही चुकीचं आहे. क्षुद पिपासा नियम लक्षात आला का तुमच्या बघा. तर संधी होत असताना एखाद्या गटातला तिसरा वर्ण असेल आणि त्याची संधी होत असताना त्याच्याऐवजी त्याच गटातला पहिला वर्ण म्हणजे त थ द ध, द हा तिसरा आहे, त्याच्याऐवजी त हा पहिला आला. संधी वाचताना काळजीपूर्वक या गोष्टी लक्षात घ्या. आपण ही प्रश्नपत्रिका उदाहरण म्हणून घेतो आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कशाचा अभ्यास करायचा या संदर्भानेच मध्ये आठवलं म्हणून सांगतो. वृत्त आणि अलंकार याच्यामध्ये फार प्राथमिक गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे वृत्तामध्ये पूर्ण शार्दूल विक्रीडित, मंदारमाला अशी वृत्त मी तयार केली, परंतु त्याच्याऐवजी त्याच्यात प्राथमिक गण म्हणजे काय, अक्षर वृत्त म्हणजे काय, अशा सोप्या सोप्या गोष्टीवरती विचारलं, प्राथमिक स्वरूपामध्ये विचारलं जातं. अलंकारावर सुद्धा उपमा, उपमेय असे प्राथमिक स्वरूपामध्ये विचारलं जातं. तरीसुद्धा त्याची तयारी तुम्ही करायला पाहिजे आणि जास्त वेळ लागत नाही. काळजीपूर्वक लक्ष देऊन केलं तर सहज होऊन जातं ते एका तासामध्ये. आता त्यानंतरचा पुढचा 27वा प्रश्न. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग तुम्हाला माहीत आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर कर्तरी प्रयोग म्हणजे जिथं कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार कर्म बदलतं. आणि भावे प्रयोग म्हणजे जिथं ह्या दोघांच्याही ह्याच्यानुसार म्हणजे कर्ता, कर्म आणि पुरुषानुसार बदलत नसेल तर तो भावे. भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे एकारांती असतं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कुठलाही पर्याय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला पर्याय नसतो, आपले विभक्ती नसते, अर्थात विभक्तीचा प्रत्यय नसतो. हे तुमच्या लक्षात घेण्यासारख्या ओळखण्याच्या गोष्टी आहेत.
तर आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या. या वाक्यामध्ये आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलं आहे. आता कोसळल्या कोण, अगोदर कर्ता शोधूया आपण. तर धारा कोसळल्या म्हणजे इथं धारा कोसळल्या. कोसळण्याची क्रिया कोणी केली आहे तर धारांनी केलेली आहे. आणि कर्म म्हणजे आकाशातून पावसाच्या धारा धरतीवर कोसळल्या, असं धरती वगैरे आलं असतं तर तिथं कर्म आहे म्हटलं होतं, पण ह्याच्यामध्ये कर्म नाही. आणि धारा या शब्दाला कुठलाही इथं विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोग हे वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये असतं, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कर्मणी प्रयोग हा शक्यतो भूतकाळाकडे कललेला असतो, हेही तुम्हाला अभ्यासानं लक्षात येईल. तर इथं कर्म नाही आणि हा कर्तरी प्रयोग आहे, म्हणून तिसरा पर्याय अकर्मक कर्तरी. पहिला पर्याय एक सकर्मक दिला आहे पण कर्म नाही, त्यामुळे तो पर्याय येणार नाही. कर्मणी तर नाहीच नाही, कारण इथं कर्मच नाही, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचा इथं संबंध नाही. अकर्मक भावे, तर भावे प्रयोग म्हणजे असता तर कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय आला असता, म्हणून तोही नाही, हे तुमच्या नक्कीच लक्षात येत असेल. पुढे आपण जातो 28व्या प्रश्नाला. याच्यामध्ये अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती. आता बघा, ओनामा, ओनामा म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा, प्रारंभ, आरंभ, हे सगळे शब्द. पहिली जोडी बरोबर आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, ही सुद्धा जोडी बरोबर आहे. बृहस्पती हा देवांचा गुरु आणि तो बुद्धिमान होता, ती जोडी बरोबर आहे. अलंकारिक शब्द बरोबर आहे. पर्वणी म्हणजे संधी, तुम्हाला सुंदर अशी, दुर्मिळ, न मिळणारी पण एकदम भारी अशी संधी, असं आपल्या भाषेत म्हणूया आपण, तर तेही बरोबर आहे. पण गंगा, यमुना आणि त्याच्या पुढं काय दिलं आहे बघा, अर्थ नद्यांचा उगम, हे चुकीचं आहे. गंगा यमुना म्हणजे अश्रू, या अर्थानं अलंकारिक शब्द आपण वापरतो. चौथा पर्याय बरोबर आहे. आता प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाजाच्या संदर्भानं सहसंबंध ओळखा असं दिलं आहे. घुबडांचा गुत्कार तर हंसांचा. आता पहिल्यांदा केकाराव कुणाचा असतोय तर मोरांचा असतोय. गुंजारव कुणाचा, मधमाशीचा किंवा कीटकांचा. कलरव हा हंसाचा बरोबर आहे. आणि चित्कार, चौथा पर्याय जो आहे तो हत्तींचा आहे. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात, तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात. हाही वाचनात न आल्यामुळे माझ्याकडे चुकला होता. इथं या कवींचे वगैरे महाराष्ट्रभूषण कोणाला मिळालं पहिला, असाही प्रश्न येईल. बाळकराम या टोपणनावानं कुणी काव्य केलं, बालकवी कोणाला म्हणतात, हे सर्व मान्य असल्यामुळं तो कदाचित प्रश्न येणार नाही. पण जे थोडंसं, कवी ग्रेस कोणाला म्हणतात, कवी बी कोणाला म्हणतात, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मराठीत कोणाला मिळाला, वि. शिरवाडकरांना त्यांच्या कोणत्या साहित्यासाठी पुरस्कार मिळाला, शेवटचा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यिकासाठी कोणाला मिळाला, हे सगळं अशा संदर्भानं वाचणं गरजेचं आहे. ते या संदर्भ मी सुचवलेल्या वाळिंबेंच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 90% प्रश्नपत्रिकेचा भाग येतोच, असं माझं ठाम मत आहे. ते पुस्तक अभ्यासल्यानंतर, अर्थात त्याची जाहिरात माझ्याकडे आली अशातला भाग नाही, परंतु शिक्षक बंधू भगिनींनो, त्याच्यामध्ये शुद्धता आहे, व्याकरणाचा सखोल दर्जा आहे, म्हणून मी वारंवार सुचवतो आहे. तुम्ही म्हणाल की बऱ्याच वेळा या व्हिडिओमध्ये त्या पुस्तकाचं नाव आलं, या अर्थी यांचा त्यांच्याशी काही संबंध आहे का, तर नाही. तर ते अत्यंत दर्जेदार पुस्तक आहे. तुम्ही इतरही प्रकाशनं वाचू शकता, पण काही प्रमाणात त्याचा दर्जा नसेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तर बरं आहे. तर मंडळी, आपण 30 प्रश्न मराठीचे नोव्हेंबर 2025 झालेले याच्यावर चर्चा केली आणि त्या संदर्भानं तुमच्या तयारीला हे सर्व चांगलं, मदतशीर किंवा फायदेशीर ठरेल अशी मला आशा वाटते. आपण मराठीची नोव्हेंबर 2025ची प्रश्नपत्रिका सोडवण्याचा इथं यशस्वी प्रयत्न केला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही स्क्रीन पाहत असताना थोडीशी अशी मोठी करा आणि प्रत्येक प्रश्न जेव्हा जेव्हा वाचताय वर खाली करण्यासाठी तुम्हाला तिथं नक्कीच टेक्निक आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सोडवत जा. पुन्हा एकदा विनंती करतो आहे की तुम्हालाही या संदर्भानं काही ज्ञान असेल तर कमेंटमध्ये जरूर कमेंट करा. चुका काही असतील तर तेही कमेंटमध्ये नोंदवा, ज्यामुळं
तुमचा आणि माझा आणि सर्वच व्हिडिओ रेफर करणाऱ्यांचा फायदा होणार आहे. अधिक तुमच्या माझ्या अभ्यासामध्ये अचूकता येणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा. याचबरोबर तुम्हाला पुन्हा विनंती करतो आहे की इतर विषयाच्या संदर्भानेही काही अगदी उद्या परवाच आणखीन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न मी करेन. आणि प्रश्नपत्रिका मी जरी सोडवलेली असली, याच्यामध्ये मराठीमध्ये 26 गुण मला मिळालेले होते. 4 पर्यायापैकी 4 प्रश्न जे चुकलेले त्यातले 2 प्रश्न अगदी सिली मिस्टेक माझ्याकडून झालेली आहेत. तर तशा चुका तुमच्याकडून होऊ नये यासाठी विनंती करतो आहे. काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक प्रश्न सोडवा आणि पेपर सोडवत असताना इतरत्र लक्ष देऊ नका. आणि पेपरमधला एक अनुभव तुम्हाला सांगतो आहे की गणिताचा भाग सोडवत असताना वर्गामध्ये अगदी पहिल्यांदाच ती परीक्षा होती शिक्षकांसाठीची. त्यामुळं अभ्यास कुणाचा नसल्याकारणानं अगदी पहिल्या 10 मिनटामध्ये गप्पा मारायला सुरुवात केली किंवा चुळबुळ सुरू झाली. त्याचा डिस्टर्बही मला होत होता. तेव्हा मी जे सुपरवायझर होते त्यांना विनंती केली किंवा त्यांना अगदी निर्वाणीचं सांगितलं दुसऱ्या वेळेला की वर्गामध्ये जो काही थोडासा चुळबुळ होते आहे, एकमेकाशी थोडंसं बोलणं होतं आहे, पाणी द्या वगैरे वगैरे, तर त्यामुळं मला डिस्टर्ब होतो आहे, ते सर्व बंद करा. आणि त्यांनी ते बंदही केलं. अशाही गोष्टी आपल्याला ज्याच्यामुळं तुमचे पर्याय चुकू शकतात, सिली मिस्टेक होऊ शकतात, अशीही विनंती तुम्ही तिथं करू शकता. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतो आहे. याच्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी सुटलेल्या आहेत त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कराल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुड बाय. नमस्ते.